हे जास्वंदीचं झाड खूप उशिरा लावलेलं होतं, तरीसुद्धा फुलं भरपूर आलेले आहेत. झाड तुम्ही बघू शकता किती छोटंसं आहे, कळ्या आणि फुलं भरपूर आहेत. तर बघा आता 2-3 दिवसावरच नवरात्र येतील, त्याच्यामुळे मी सुद्धा घर आवरायला घेतलेलं आहे. सगळं घर माझं आवरून झालं, फक्त किचन तेवढं बाकी होतं. किचन मी सगळ्यात शेवटी आवरत असते, कारण किचनमध्ये ना भरपूर असा पसारा असतो, खूप बारीक सारीक गोष्टी असतात त्याच्यामुळे. आणि माझं आहे ना किचन नॉन मॉड्युलर आहे, ट्रॉल्या वगैरे अजून बसवलेल्या नाही आहे. घर नवीनच आहे, पण हे अजून बाकी आहे काम करायचं, त्याच्यामुळे रॅक वगैरे लावलेली आहे मी. तर जे डबे घासले होते ते त्याच्यामध्ये मी आता डाळी भरून घेते आणि ठेवून देते. बऱ्यापैकी आवरून झालेलं होतं माझं. एका दिवसात पूर्ण किचन आवरून घेतले, कारण मी भांडे ना जेवढे मला लागतात तेवढेच काढलेले आहेत आतापर्यंत. बाकीचे सगळे स्टोरूममध्ये ठेवलेले आहेत. जेव्हा ट्रॉल्या वगैरे होतील तेव्हा सगळे भांडे काढेल. सगळं आवरून परत एकदा आंघोळ केली आणि त्याच्यानंतर मस्त गरमागरम चहा घेतली मी आणि दिवेशने सुद्धा मला भरपूर मदत केली होती कामामध्ये. त्याने अभ्यासच केला नव्हता, संध्याकाळी बसलेला होता अभ्यास करायला. असा गेला होता आमचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.